नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय मटण मसाला। हा मटण मसाला आपण बनवणार आहोत कोकणी पद्धतीने आणि मस्त एकदम झणझणीत असा बनणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी आहे ना अर्धा किलो मटण घेतलेला आहे। तर हे स्वच्छ धुवून ज्या पीसेसमध्ये मला हवे त्या पीसेसमध्ये सुद्धा कट करून घेतलेला आहे। तर हे स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि आपण हळद घालणार आहोत। याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, कारण का ह्याला पाणी जास्त सुटतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये अजिबात पाणी घालणार नाही आहे। मीठ घालायचं आहे, त्याने सुटणार आहे पाणी। आणि ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालते। तर आता हे सगळं ना व्यवस्थित मटणाला मी व्यवस्थित लावून घेते, म्हणजे काय होईल ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते बाहेर यायला सुरुवात होईल। एकदम व्यवस्थित लावून घ्यायचे सगळे मसाले आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी न घालता कुकरचं झाकण बंद करणार आहोत आणि मग कुकरच्या चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर कुकरचं झाकण बंद करून मी 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्यात। आता ओपन करून तुम्हाला दाखवते बघा, एकदम ह्यातलं मॉइश्चर जे आहे ते व्यवस्थित चिकन शिजलं आणि थोडंसं पाणीसुद्धा बघा दिसतंय ना, तळायला आपण घातलं नव्हतं तरीसुद्धा याला पाणी थोडंसं सुटलेलं आहे। तर आता कढईमध्ये फोडणी देतोय। कढईमध्ये तेल घातलं आहे, तेलामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घातल्यात 4 ते 5, 2 तमालपत्राची पानं घालायची, थोडंसं परतायचं तेलावर आणि मग एक कांदा घालते बारीक चिरलेला आणि त्याला ना चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे। कांदा तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण कांद्यामुळे चांगली टेस्ट येते मटणाला। तर थोडासा टोमॅटो घालायचा आहे, म्हणजे मोठा असेल तर त्यातला अर्धा भाग मी घातलेला आहे ह्याच्यामध्ये आणि चांगलं तेलावरती आता दोघांना सुद्धा मस्त परतून घेणार आहे। कांदा टोमॅटो फ्राय झाला की याच्यामध्ये चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची आणि तिला सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे तिचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला थोडा वेळ ह्याला फ्राय करायचं आहे। आता त्याच्यामध्ये सुखे मसाले घालणार आहोत। लाल तिखट मटण मसाला घेतला आहे मी आणि हळद घेतली थोडीशी। मटण मसाला कुठल्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता। हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, गॅसचा फ्लेम स्लो करायचा, नाही तर मसाले जळून जातील। आता ह्याच्यामध्ये कांदा लसूण आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे। ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही रेसिपी पाहिली नसेल तर ह्याची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, तर लिंक तुम्ही चेक करा। तर इथे तुम्हाला साईडला सुद्धा ह्याची रेसिपी दिसून जाईल वरती। तर बघा हे सगळं ना असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम छान। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी, जास्त पाणी घालत नाही आहे, 1 वाटीभर पाणी घातलं आहे आणि ग्रेव्ही जी आहे ती व्यवस्थित मिक्स होईपर्यंत आपल्याला छान हे ढवळून घ्यायचं आहे। आता ग्रेव्हीचा मसाला झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते ह्यात ॲड करायचं आहे। तर बघा फोड जी आहे ती सुद्धा शिजून थोडीशी बारीक झालेली आहे। तर हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं। कुकरमध्ये सुद्धा थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे जे काही राहिलेला फ्लेवर आहे तो सुद्धा आपण सगळा काढून घेणार आहोत। तर आधी मी व्यवस्थित ह्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेते। हे मटण इतकं भन्नाट लागतं ना चवीला, तुम्ही सुद्धा खाऊ शकता। हे जर तुम्हाला आवडत नसेल तर एकदा तरी हा पद्धतीने नक्की बनवून ट्राय करा, खूप छान होतं। तर हे बघा मटण आता व्यवस्थित मिक्स झालं आहे। कुकरमध्ये सुद्धा पाणी घातलं थोडंसं आणि पुन्हा ते सगळं पाणी ह्यात ॲड केलं आहे। आता मटण आधीच शिजलेलं आहे, आता आपल्याला थोडं मसाल्यामध्ये त्याला शिजवायचं आहे। तर मी 15 मिनटं आहे ना ह्याला छान उकळी काढून घेणार आहे। वरतून चवीनुसार मीठ घालते पुन्हा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालते आणि टोमॅटो जो अर्धा घातला होता आपण तो सुद्धा अर्धा उरलेला पुन्हा वरतून घालायचा आणि हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करायचं। हे इतकं कमाल लागतं ना। आता मस्त उकळी काढून घेते 10 मिनटं आणि हे मटण खाण्यासाठी तयार होणार आहे। बघा काय दिसतंय ना, खूपच अप्रतिम असं। तर आता हे मटण बनून तयार झालं आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मस्त हे कमाल असं मसालेदार मटण तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। तर आता हे आपण सर्व करणार आहोत एका प्लेटमध्ये। हे मटण तुम्ही भाकरीसोबत भातासोबत सुद्धा खाऊ शकता, एकदम कमाल लागतं। तर नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।